ऑलराऊंडर जयेश पाटील आणि भावेश पवार यांची देखील वर्णी लागते टॉप 10 मध्ये. भारतीय वेळेनुसार बरोबर 4:30 झालेली आहेत. अनेक लक्षात घ्यायचं 5 षटकांचा सामना आहे. वेळे संदर्भात प्लीज दोन्ही संघाने आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि 5 षटक आपण 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. अख्तर पहिलं बॅटिंग पॉवर मध्ये षटक घेऊन येते ज्याने अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. त्याचबरोबर एकविरा मानकोली संघाची सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. तकदीर माली स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला यशपाल माली, सर्वात सीनियर प्लेयर दोन्ही. अख्तर फर्स्ट बॉल टू गो, फॉलोथ्रू मध्ये चुकतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, गेम ऑन. चेंडूला स्वागत कर. DJ प्रतीक पहिल्या चेंडूवर दणदणीत खणखणीत चौकार पेश केला. दर्जेदार षटकार आपण बघितला. तकदीर माली याच्या बॅट मधून षटकाराने सी अकाउंट ओपन करतो, वैयक्तिक संघाचं खातं खोलतोय. चांगली सुरुवात आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अख्तर शेख. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. चेंडूला पुल डोंगरा वार घुमे अंगांदो तुझे संगान उमर उरवतन देताव तुझे नावानी नव डुलती दरियान सागरान ग दरियान सागरान पालखीला नाचन बोलाल उरवून सैताचे महिनान ग सैताचे महिना. पहिल्या 2 चेंडूवर दोन्ही संघांनी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला. सांघिक कामगिरीच्या बलावर या संघांचा चांगला सफर राहिलेला आहे स्पर्धेमध्ये. गोलंदाज अख्तर चेंडूला चॉप केलेला. जबरदस्त रनिंग. अख्तर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज तकदीर माली. चेंडूला जागेवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर बघायला मिळाला नाही. फटक्यामागे निर्धाव चेंडू जातोय. यष्टीरक्षक भावेश यांनी चेंडूला अडवलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 14. अख्तर लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पुल चेंडू या
DJ Umesh. पहिली धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याचा धोका अंगलट आलेला तो तकदीर माली आणि यशपाल या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग धावचित्रपणे यशपाल बाद होतोय. चिमूला ड्राईव्ह केलं पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकविरा मानकोले संघाची नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्रारंभ केलेला 16 धावा चांगली धाव. मित्रांनो आपण अंतिम फेरीचा सामना पाहतोय. खासदार चषक 20 दुसरी षटक घेऊन येते संघाचा संघनायक भावेश पवार मॅन फ्रॉम वरसई गौरव. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज तकदीर माली. नॉन स्ट्रायकिंगला आकाश पाटील मॅन फ्रॉम अंजूर. भावेश चेंडूला पुल करण्याचा धावसंख्या 1 भावेश पवार लेफ्ट आर्म राउंड द विकेट. चेंडूला तिसऱ्या प्रतिम फटका मनगटी फटका आपण बघितला. हेलिकॉप्टर राव चेंडू लांब बाहेर षटकावणीचे अकाउंट ओपन केलेला. चेंडूला पुन्हा एकदा ठाव फक्त एक धाव मिळते आकाशाला. धावसंख्या वाढते. सिटी पुल मधला धनेश 11 कुकसे हा संघ आणि ग्रामीण पुल मधला एकविरा मानकोली या दोन संघांमध्ये आपण मेगा फायनल मॅच पाहतोय. भावेश लेफ्ट आर्म राउंड द विकेट. चेंडूला पिस्टल पंचवीस. चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलेलं आहे. चांगला खेळ बघायला मिळतो. खास तकदीर याने खोऱ्याने धावा जमा केलेली आहे या स्पर्धेमध्ये. चेंडूला शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न व्हीच्या शेप मध्ये दुसरे बॅटिंग पॉवर मध्ये षटक सुरू आहे. बाद झालेला फलंदाज यशपाल 0 धावांवर बाद झाला होता. आकाश दिशा इन चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा खराब चेंडू. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 27.
अतिशय उत्कृष्ट चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जाते आणि जवळजवळ या मैदानामध्ये आपण पाहतोय 5,000 प्रेक्षक या अंतिम सामन्याचा आनंद घेतात आणि पहिल्यांदाच एवढं प्रेक्षक वर्ग पाहतो या मैदानावर. वेलकम लाईव्ह इंडिया न्यूजचे शशी वर्मा, आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये अख्तर याने तब्बल धावा खर्च केले होते 16 आणि भावेश पवार याने दुसऱ्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केले आहेत 11. चांगली फलंदाजी करतोय फलंदाज आकाश खेळतोय 1 षटकांशी 9 धावांवर आणि खेळतो तकदीर 2 षटकांशी तब्बल 17 धावांवर. आकाश वारगडे येतोय तिसरी षटक घेऊन सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज आकाश पाटील, मॅन फ्रॉम अंजूर. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये हा अंतिम फेरीचा सामना आपण पाहतोय. बघूया चॅम्पियन संघ कोणता संघ ठरतोय. खासदार चषक 2018चा कोणता संघ अजिंक्यपद पटकावतोय बघायचंय. आकाश वारगडे बॉलिंग मार्कवर. आकाश टू आकाश. चेंडू हवेमध्ये बाद होतोय आकाश. दुसरा फलंदाज बाद होतो एकविरा मानकोली संघाचा. मैदानामध्ये कर्णधार टायगर ऑफ मानकोली दीपेश माली. आकाश वारगडे शॉर्ट रन अप फुल टॉस चेंडू 1+1 2 धावा मिळणार आहे. धावसंख्या 2 ने वाढते 29. पंजांचा फ्रीडचा इशारा येतो. बघूया फ्रीड आकाश वारगडे राईट आर्मवरती भेटतो. चेंडूला हेलिकॉप्टर 30. आकाश शॉर्ट रन अप चेंडूला ऑन पाहतो आपण तकदीर माली अगदी खोऱ्याने धावा जमा करतोय. अप्रतिम फटका बघितला आपण. स्टेट फटका खेळला होता.
लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जाणार हा शक्तिशाली तकदीर माली होते बॅटमधून. धावसंख्या वाढते 36. चांगली फटकेबाजी विशेष करून सलामीला येऊन आपल्या संघासाठी खूप चांगली इनिंग खेळताना व्हेरी इम्पॉर्टन्स मॅच आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण इनिंग खेळताना आपण पाहतोय तकदीर माली याला. आकाश चेंडूला धावसंख्या येते जबरदस्त भरपूर समाचार घेतला जातो. सुरुवातीला अख्तर त्यानंतर भावेश आणि आकाश. राईट आर्म ओव्हर द विकेट. आकाश फुल टच तुम शेर तो हम सब. जबरदस्त फाईट बघायला मिळते दोन संघांमध्ये. नेट टू नेट पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा आकाश बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होते तकदीर माली. शॉर्ट रन अप राईट आर्म ओव्हर जोरदार तकदीर माली तब्बल 36 धन्यवाद जयवंत पाटील. 3 षटकाची समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या इनफ टोटल धावपलकार पाहायला मिळते 48 धावा आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 142 धावा कुठून काढलेल्या आहेत तकदीर माली या फलंदाजाने. भावेश येतोय स्वतः गोलंदाज मार्गवर. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू आता स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलं जातं. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कुमार याच्याकडून. फक्त एकच धाव. निश्चितपणे आपल्या संघासाठी 3 धाव वाचवलेल्या आता आउटफील्डमध्ये कुमार याने. धावसंख्या 49. अंतिम सामना आपण पाहतो खासदार चषक 2018 मध्ये स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठान आयोजित सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम मधील हा अंतिम सामना मेगा फिनाले आपण पाहत आहोत धनुशेलन कुक्षे विरुद्ध एकविरा मानकोली या 2 बलाढ्य संघामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो यशाच्या हातामध्ये. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला होता. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. भावेशाने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती पॉइंटर स्पोर्ट्स या संघासमोर. तकदीर माली मात्र मॅन इन फॉर्म आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा या फलंदाजाने आपल्या घरच्या मैदानावर कुठून काढलेल्या 142 धावा तब्बल तकदीर मालीच्या नावे. यावेळी कंट्रोलला फटका आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तो पण 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ती
51. अर्धशतक धावफलक झलकलं गेलेलं आहे. एकविरा मानकुले संघाचा आपण टाळ्यांचा आवाज ऐकतोय. खेळाडू कक्षामध्ये अर्धशतक झलकलं गेलेलं आहे एकविरा मानकुले या संघाचं. भावेश लेफ्ट हँड गोलंदाजी करताना यावेळी मात्र अतिशय वेगवान चेंडू पूर्णपणे खोलून ठेवलं तो फलंदाज कुणाल मात्र याला भावेश पवारने. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज स्वतः संघ नाही का धनेश्वर कोक्षे संघाचा भावेश पवार मार्फत. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला वाईडशी लॉंग ऑन रिझन मध्ये टोलून हेमंत हाराड आणि जयेश पाटील याच्याकडून तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. फलंदाजी 2 धावेने धावसंख्या होते ते 53. चौथं षटक मार्गस्थ आहे. भावेश पवार चौथं षटक हाताळतोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू निघून जातो यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने चौथ्या षटकाची समाप्ती 4 षटकाची समाप्तीनंतर एकविरा मानकुली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3/53. मानकुली संघाचं हे घरचं ग्राउंड आणि घरच्या ग्राउंडवर प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद आपण पाहतोय एकविरा मानकुली संघाला. आणि या संघाने आपल्या होम ग्राउंड अतिशय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. ग्रामीण पूलमधून हा संघ अव्वल ठरलेला आहे आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये गावदेवी अंजूर संघाला पराभूत केलं होतं एकविरा मानकुले या संघाने. आणि सिटी पूलमधून धनेश्वर कुक्षे संघाने आपला दबदबा कायम ठेवून पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे. तालुका क्रिकेटमधील नंबर 1 वर रँक करत असलेला संघ. दीपेश माली आणि कुणाल म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आणि विवेक शेलार येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. विवेक शेलार मॅन फ्रॉम खालिंग सामना करण्यासाठी सज्ज होतोय. बाहुबली ऑफ मानकुली दीपेश माली. यावेळी दिशा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पंचांच्या समांतर धाव मिळते वाईडच्या अवांतर आणि अवांतर धावेने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 1 ने वाढवून होते ते 54. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट पटकवण्याचा विक्रम या गोलंदाजाने केले. युवा गोलंदाज आहे विवेक शेलार. यावेळी मिस टायमिंग फाईट काय मात्र सेफ लँडिंग होत आहे. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाजी. 2 धावेने धावसंख्या होते ती 56. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय अंतिम सामना ग्रँड फिनाले मेगा फायनल एकविरा मानकुले विरुद्ध धनेश्वर कुक्षे खासदार चषक 2018 मधील हा खास सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगाव 1 मॅन शो धनाजी पाटील उर्फ मास यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून इतिहास रचले आणि 26 वर्षामधील सारंगाव मधील ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा दिशा भरकटली जाते. वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात दिशा भरकटतोय गोलंदाज विवेक शेलार. 26 वर्षामध्ये प्रथमच लाईव्ह टेलिकास्ट आणि तेही आकर्षक बाईकच्या स्वरूपात बक्षिसांची खैरात आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. वेग सामना करत म्हणतात दीपेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू घेता येत नाही. झेल मात्र ते सोडला गेलेला आहे. बॅटची एज लागून चेंडू स्थिरावू शकला नाही भावेश पवारच्या सेफ हँड मध्ये. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा टेलिकास्ट सुरू आहे आणि अनेक व्ह्युअर्स या अंतिम सामन्याचा आनंद लुटत आहेत. प्रिन्स मूवीज रवी गुलवे प्रथमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम कव्हरेज करत आहे. यावेळी मोठा फटका काढण्याचा प्रयत्न चेंडू अपील केला गेला होता आणि येस दीपेश माली याची केली संपुष्टात.
टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये फलंदाज तकदीर माल यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आता केली होती. 36 धावांचं योगदान दिलं होतं. यशपाल हा दुर्दैवाने 0 धावसंख्येवर बाद झाला होता. नवीन फलंदाज अजित यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केला गेला आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय एकविरा मानकुले या संघाचा अजितच्या रूपाने. फलंदाज या स्पर्धेमध्ये बाद केलेला आहे. त्याने टॉप गोलंदाज आपण पाहतोय टॉप विकेट टेकर गोलंदाज या स्पर्धेमधील विवेक शेल्लार मॅन फ्रॉम खालिंगच्या रूपाने शेवटचं षटक आदळतोय. नवीन फलंदाज विकी येतोय. यावेळी मोठा चेंडू आणि अशा प्रकारे आणि विकेट हॅट्रिक. या हॅट्रिकचा हा 10 विकेट प्राप्त केलेला गोलंदाज विवेक सेलार. सर्वाधिक विकेट या स्पर्धेमध्ये आपण पाहतो विवेक सेलार याच्याकडून 10वा विकेट आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक ही विवेक सेलारच्या नावे. शेवटचं षटक आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर नॉस्ट्रेगिनला मात्र सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज कुणाल म्हात्रे. या चेंडूवर एखादा मोठा फटका जर मारला तर एक चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचू शकेल एकविरा मानकुले हा संघ. यावेळी मात्र चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पहिल्या डावानंतर एकविरा मानकुले संघाने आपल्या धावपळीवर धावा जोडलेल्या त्या 57 आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. धनुष्यलन कुक्षी या संघासमोर खासदार चषक देऊन स्वागत आणि सन्मान केला जाणार या स्पर्धेचे मुख्य सारंगाव माननीय श्री शिवाजी दगडू पाटील यांना सन्मानित करायचं आहे आपल्या शुभ हस्ते. मित्रांनो आपण पाहू शकता या सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक सारंगाव माननीय श्री गोपाल भगीरथ पाटील सारंगाव यांना सन्मानित करायचं आहे. धनाजी पाटील आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर हरिभक्त गणेश केनी मी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. तसंच रविकांत पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
मित्रांनो, एकविरा मानकोली या संघाचे खंदे समर्थक आहेत आणि 40+ संघाचे नवीन 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत गणेश जी यांना सन्मान. बॅक टू द क्रिकेट नाव. सामन्याकडे वळूया. प्रेक्षकांच्या माहिती करिता हा अंतिम फेरीचा सामना आहे. दोन बलाढ्य संघांमध्ये गणेश 11 कुकसे आणि एकविरा मानकोली या दोन संघांमध्ये तब्बल 58 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी गणेश 11 कुकसे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. गणेश 11 कुकसे या संघाचे वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील आणि शेखर दलवी. शेखर दलवी यांनी मागच्या सामन्यामध्ये तब्बल 30 धावांची धुवाधार इनिंग साकारली होती. तोच फॉर्म, तीच कन्सिस्टन्सी, सातत्य ठेवावं लागेल सामना. क्षेत्ररक्षण लावलं जाते एकविरा मानकोली संघाकडून. एसटी रक्षक स्टंप पासून दूर आहे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक, पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्यानंतर एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहे. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. पहिले षटक घेऊन येतो फर्स्ट बॉल. झेंडूला ठाव स्टेट फटका खेळला. एक धाव पूर्ण करतोय, अकाउंट ओपन करतोय. संघाच्या धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. जतीन शॉर्ट रनअप. चेंडूला DJ Jack. जयेश पाटील याचा फेवरेट. अकाउंट ओपन केले. धावसंख्या वाढते 7. इनफिल्डच्या वरून खेळला होता. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा प्रेक्षणीय षटकार आपण बघितला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जतीन, राईट आर्म ओव्हर द विकेट. सोडून दिलेला चेंडूला. कुठल्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. पंच सूर्यकांत मोरे यांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 8. जतीन चेंडू आवे. बड़ी मछली जाल में फंसती हुई यानी जयेश पाटिल बात के प्रथम
पहिल्या विकेटचं पतन, पहिला मोठा न्यू बॅट्समन इन क्रीज. आतिश चेंडूला ढाव प्रेक्षकांची गर्दी आलू मैदानामध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जतीन चेंडूला अतिशय शक्तिशाली स्ट्रोक बघितला. परफेक्ट टाइमिंग. चेंडू सर्व गोष्टींचा मिलाप झाला. चेंडू 15. जतीन चेंडू पहिल्या षटकामध्ये दणदणीत सुरुवात. चांगली सुरुवात. त्यानंतर स्वागत आणि सन्मान. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक धनाजी पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते गणेश केनी यांना सन्मानित करायचं आहे. एकविरा मानकोली संघाचे गुरुदत्त 40+ संघाचे अष्टपैलू चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. ती धनेश इलेव्हन कुकसे संघाचे विशेष करून शेखर याने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकांनी खेळतो. वैयक्तिक 13 धावांवर बाद झालेला फलंदाज जयेश पाटील 6 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर आपण पाहतोय आतिश 1 धावेवर खेळताना. अजित डाकी येतोय साईड आर्म गोलंदाज. लसित मलिंगाचा अंदाज आहे. दुसरं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज आतिश गोडविंदे. सोडून दिलाय. कुठल्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देत एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 22. खराब चेंडू बघितला आपण. अजित अतिशय उत्कृष्ट चेंडू. अठ्ठावन्न धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय धनेश इलेव्हन कुकसे हा संघ. फुलटॉस चेंडू आणि
धावसंख्या वाढते 26. अजित डाकी बॉलिंग मार्कवर राईट आर्मवर द विकेट. स्टेट फटका. चांगली फटकेबाजी पाहतोय आतिश घोडविंदेच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या वाढते 30. खेळतोय तब्बल 9 धावांवर. शेखर खेळतोय वैयक्तिक 13 धावांवर. अजित राईट आर्म ओव्हर द विकेट. ठीक केलेला. फक्त एक धाव पूर्ण करतोय आतिश. धावसंख्या वाढते 31. चांगली फटकेबाजी दोघांमध्ये भागीदारी बघायला मिळते. वेगवान भागीदारी कारण पहिला फलंदाज फॉल ऑफ विकेट्स जयेश पाटील बाद झाला होता 8 धावांवर. चेंडूला धावसंख्या झपाट्याने आक्रमक फलंदाजी अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळते शेखर दलवी द्वारा. अजित डाकी राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय उत्कृष्ट चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. निर्धाव 2 षटकांचा खेळ संपलेला. धाव 21 धावांची आवश्यकता अजून 3 षटकांमध्ये. सोपं समीकरण 18 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र टीट फोर टॅट जशास तसं उत्तर देत धनेश 11 कुकचा संघ. तब्बल दोघांमध्ये 29 धावांची भागी आणि आतिश या 2 फलंदाजांमध्ये तब्बल 20 धावांवर खेळतोय शेखर दलवी आणि आतिश खेळतोय वैयक्तिक 10 धावांवर. कुणाल येतोय तिसऱ्या षटकासाठी. एकविरा मानकोली जे खेळाडू असतील त्यांनी स्टेज जायला. राखीव खेळाडू जे असतील त्यांनी स्टेज पाशी यायचंय. कुणाल मात्रे चेंडूला हेलिकॉप्टर. जिंकण्यासाठी 20 धावांच्या
कुणाल फुल टॉस आज न छोड़ूंगा तुझे तूने कसम चाहे मुझे आज न छोड़ूंगा तुझे तूने कसम चाहे मुझे दिल में है तूफान भरा धावसंख्या वेगाने वाढते पॉझिटिव्ह रिप्लाय अटॅक इज द फॉर्म ऑफ डिफेन्स आक्रमक क्रिकेट कुणाल लॉंग रन अप राईट आर्म स्कोपचा फटका खेळण्याचा प्रयत्न रक्षक यशपाल चौक बदलतो धाव पंचावर 44 14 धावांच्या कुणाल जागेवरून धाव कुणाल फुल टॉस Volvo Mercedes गाडीवाला XV Citizen गाडीवाला Volvo Mercedes गाडीवाला राकेश वैभव आणि संकेत आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे धावसंख्या वाढते 50 जिंकण्यासाठी फक्त 8 धाव चेंडूला पंच केलं तीन षटकांचा खेळ संपलेला फक्त 4 धाव विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता विजय फटका कोणाच्या बॅट मध्ये निघतोय बघायचा वेलकम शेखर भाई आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न अतिशय चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही धीम्या गतीने चेंडू टाकला होता निर्धाव चेंडूची समाप्ती आणि फिनिशर कोण ठरतो ते बघायचं तकदीर चेंडू आहे जिंकण्यासाठी फक्त 3 तकदीर चेंडूला पूल